नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला ब्लॉग आहे संडेचा आणि आजपासून आपण थोडीशी बेकिंगच्या गोष्टी ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या त्यांची मी सुरुवात करणार आहे. आणि मी असं ठरवलंय एव्हरी आता संडे जे आपण वीकली मील प्लॅनचं जे दाखवतो त्याचबरोबर तुम्हाला बेकिंगच्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यापासून तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट आहेत बेकिंगच्या गोष्टींसाठी. तर बेकिंगच्या गोष्टी शिकण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगून ठेवते. आज मी तुमच्याबरोबर काहीतरी बिस्किट्स रेसिपीज किंवा कुकीजच्या रेसिपी शेअर करण्याचा विचार करते. तर आणि कसं होतं, आठवड्याचा खाऊ काही ना काहीतरी तर बनवावाच लागतो. तर मी म्हटलं मी बनवतेच तर म्हटलं अनायचं तुमच्यासाठी तुमच्याबरोबर शेअर देखील करते. तर बेकिंग करताना काही गोष्टी थोड्याफार काळजीपूर्वक कराव्या लागतात. सर्वात महत्वाचं म्हणजे एकतर सगळे जे काही पदार्थ आपण घेऊ ना हे रूम टेम्परेचरचे हवे. जर तुम्ही फ्रीजमध्ये कुठलीही गोष्ट स्टोअर करत असाल ना तर ती आधी 2 तास फ्रीजमधनं काढून ठेवा, किंवा तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी काढा, किंवा रात्री म्हणजे सकाळी करायचं असेल तर रात्री फ्रीजमधनं काढून ठेवा. तर ते खरंच खूप फायद्याचं होईल, म्हणजे बेकिंग खूप चांगलं होतं. त्याच्यानंतर 1-2 गोष्टी आहेत ज्या मी इथे ठेवल्या आहेत काढून. तर एक आहे तुम्ही स्पॅच्युलामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण बेकिंगचं जे काही मटेरियल आपलं जे काही मिक्स करतो बाउलमध्ये आणि ते क्लीन करण्यासाठी व्यवस्थित निघण्यासाठी स्पॅच्युला खूप उपयोगाचा पडतो. तर एक स्पॅच्युला घ्या साधं, जरी तुम्ही घरी बेकिंग करणार असाल तर. आणि असा एखादा मेजरिंग कपचा सेट घ्या, किंवा मी तुम्हाला ऍडवाइस करणार नाही सुरुवातीला अशी आपली जी वेट मशीन असते म्हणजे छोटी अशी ती घ्यायला तुम्हाला मी फोर्स करणार नाही किंवा तुम्हाला सजेस्ट करणार नाही, कारण हे नंतरची गोष्ट आहे. तुमचं काम जर तुम्ही घरच्या घरी जर तुम्हाला करायचं असेल तर या कप्सनुसार होऊ शकतं. तर असा एखादा मेजरिंग स्पूनचा किंवा कपचा तुम्ही सेट घ्या, म्हणजे तुमचं बेकिंग आहे ना इझी होईल आणि परफेक्ट असं होईल. तर आणि याच्यानंतर जेव्हा मी बेक करायला जाईन तेव्हा तुम्हाला ओव्हन ओटीजी बद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगेन. तर इथे मी ट्रे वगैरे पण घासून ठेवलाय, कारण आता तयारी करायची, जेवण झाली वगैरे. कारण मला यायला पण थोडासा उशीर झाला, म्हणजे 4 वाजले ऑलमोस्ट आणि आता 6:30 वाजून गेले. तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया, कारण एका साईडला जेवणाची पण तयारी असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी पण असतात. तर आय होप आजच्या ब्लॉगमधून मी जे काही तुम्हाला दाखवेन तुम्हाला आवडेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तुमचं काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा, नक्की त्याचा आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. चला तर आता सुरुवात करूया. सुरुवात करणार आहोत आपण कराची बिस्किटांपासून. कराची बिस्किटांचं नाव हे सगळ्यांनाच माहिती असेल आणि सगळ्यांना खूप आवडतात देखील. तर इथे मी 1/4 कप बटर घेतलेला आहे. मेल्टेड घेण्याची गरज नाहीये, तुम्ही असंच रूम टेम्परेचरवरचं घेतलं तरी चालतं. आपल्याला ते खूप फेटून घ्यायचंय, म्हणजे त्याला अगदी हलकं करायचंय. त्याच्यामुळे ना साखर आपण याच्यामध्ये टाकली ना की छान मिक्स होईल आणि खूप फ्लफी असं बॅटर एक तयार होतं. आता याच्यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला याच्या जागी जर ब्राऊन शुगर वापरायची असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता, पण कराची बिस्किटांना साखरच वापरली जाते. इथे याच्यामध्ये 1 छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आणि ते देखील सगळं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये 1 चमचा टूटी फ्रुटी आणि 1 चमचा काजूचे दाणे म्हणजे तुकडे केलेले बारीक असे टाकून घ्यायचे आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध टाकणार आहोत. मोठा चमचा जर तुम्ही घेतलात तर 2 चमचे घ्या, अगदी छोटा चमचा असेल तर तुम्ही 2 चमचे घेतलात तरी चालेल. आता आपण इथे घेणार आहोत 3/4 कप मैदा घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये घेणार आहोत 1/4 कप कस्टर्ड पावडर घेणार आहोत आणि थोडीशी 1 चमचा आपली बेकिंग पावडर. असं सगळं टाकून आपण हे बॅटर मिक्स करून घेणार आहे. हे जेव्हा बॅटर आपण मिक्स करू ना तेव्हा ते अगदी एकदम जसं पीठ मळतो ना तसा एकदम त्याचा गोळा होत नाही, थोडं सॉफ्ट असं हे बॅटर तयार होतं. आणि आपल्याला हे जे बॅटर आहे ना हे फॉईल पेपरमध्ये रॅप करून ना 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं तर कुठे ठेवायचं, फ्रीजमध्ये म्हणजे नॉर्मल जिथे आपण भाज्या वगैरे स्टोअर करतो तिथे नाही, तर आपल्याला हे जिथे आपण आईस म्हणजे जिथे बर्फ स्टोअर करतो ना तिथे ठेवायचं. त्याच्यामुळे हे खूप सेट चांगलं होतं आणि आपले जे कुकीज आहेत किंवा आपले बिस्किट्स म्हणा ते अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी असे होतात आणि त्याला कलर देखील खूप सुंदर असा येतो. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये म्हणजे अगदी थोडे पातळ हवे असतील किंवा थोडंसं जाडसर हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हा रोल करून मग तो व्यवस्थित दोन्ही साईडने टाईट करून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. थोडासा चौकोनी असा रोल जर करून घेतला आणि अगदी थोडा पातळ केला ना तर त्याची बिस्किटं छोटी छोटी होतात, कारण ही जेव्हा आपण बेक करतो ना तेव्हा त्याचा शेप ना बऱ्यापैकी वाढतो तर मोठा होतो.
पण मी आता घरीच खायचे आहेत, त्याच्यामुळे याचा शेप मी थोडासा मोठाच ठेवणार आहे, म्हणजे एक बिस्किट खाल्लं तरी चालतं. आता आपण करणार आहोत कोकोनट कुकीज, आणि याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी मी किसलेलं खोबरं म्हणजे आपला डेसिकेटेड कोकोनट घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आणि हे सगळं सुकं साहित्य जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. घ्यायच्या आधी तुम्ही एकदा चाळून घ्या, म्हणजे खूप चांगली अशी आपली कुकीज किंवा बिस्किटं होतात. इथे अर्धी वाटी घरचं तूप घेतलेलं आहे. तूप कुकीज जर तुम्हीला करायची असेल कोकोनट कुकीज तर तुम्ही बटरपेक्षा तूप घेतला तर त्याचा फ्लेवर खरंच खूप सुंदर असा येतो. इथे आपण तूप सगळं फेटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी अर्धा पेला पिठी साखर टाकलेली आहे. पिठी साखर पण आपल्याला छानपैकी फेटून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही वेलची पावडर टाकली तरी देखील चालेल. वेलची पावडरपेक्षा व्हॅनिला इसेन्सने फ्लेवर चांगला येतो कोकोनट कुकीजला, म्हणून ती टाकायची. आणि आता आपण जे सगळं मिश्रण मिक्स केलेलं सुकं मिश्रण ते थोडं थोडं करून या बॅटरमध्ये ओतून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि जसं चपातीचं आपण पीठ मळतो ना तशा पद्धतीने याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. पण अगदी खूप कडक असा गोळा मळायचा नाही किंवा अगदी खूप प्रेशर लावून मळायचं नाही, कारण जास्त आपण प्रेशर लावून मळलं ना तर आपली बिस्किट ना फुलत नाहीत, ती अगदी तिथल्या तिथेच राहतात. मग त्याच्यामुळे हलक्या हाताने, जेवढं तुम्हाला हलक्या हाताने मळता येईल ना तेवढ्या हलक्या हाताने मळून एक छान डो तयार करून घ्यायचा. आणि हा डो देखील आपल्याला फॉईल पेपरमध्ये म्हणजे ट्रान्सपरंट फॉईल पेपरमध्ये रॅप करून छानपैकी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं. आपण कराची बिस्किटं ठेवलेली ती फ्रीजरमध्ये ठेवलेली, पण ही बिस्किटं आपल्याला फ्रीजमध्ये जिथे आपण भाज्या वगैरे स्टोअर करतो ना तिथे ठेवून घ्यायचं. हे करता करता आता मी तुम्हाला बेकिंग मी कसं करणार आहे किंवा मी कुठला OTG वापरते किंवा मायक्रोवेव्ह काय वापरते त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती देणार आहे. तर असे फॉईल पेपर जर तुम्ही घरी आणून ठेवला ना तर जसं मी म्हणते तुम्हाला भाज्या वगैरे स्टोअर करण्यासाठी किंवा असं काही एअरटाईटमध्ये जर आपल्याला स्टोअर करायचं असेल ना तर अशा फॉईल पेपरचा खूप चांगला असा उपयोग होतो. तर इथे मी तुम्हाला आता माझ्याकडे जे OTG आहे तो दाखवते. माझ्याकडे 2 OTG आहेत. एक आहे हा छोटा OTG आहे, हा 10 लिटरचा आहे आणि हा बजाजचा आहे. हा सुरुवातीला मी घेतलेला. ऍक्च्युली माझ्या आईकडे जो OTG आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे जवळपास 30 ते 35 लिटरचा OTG आहे तो. तर मला तिकडची सवय होती, पण इकडे माझ्याकडे OTG नव्हता. आणि काय झालं, मला हे सगळं बनवायची आवड पण होती, पण काय होती जागा कमी असल्यामुळे मग काय करणार, म्हणून मग हा छोटासा असा OTG 10 लिटरचा आम्ही बजाज कंपनीचा मागवलाय. आता पण तुम्ही घ्यायला गेलात तर OTG बरेचसे असे 2000 पर्यंत खूप चांगल्या रेंजमध्ये. आता पण याची किंमत आय थिंक 2200-2300 पर्यंत असेल. पिजनचा वगैरे घ्यायला गेलात तर थोडंसं स्वस्त असेल, तुम्हाला 1600-1700 पर्यंत OTG मिळून जाईल. अगदी घरातल्या घरात थोडक्यात आपल्याला काही करायचं असेल, मोजकच असं एखाद्या संडे पुरतं, एखाद्या दिवसापुरतं, किंवा आपल्याला घरी अर्धा किलोचा केक एका वेळेसाठी वगैरे करायचा असेल ना तर हा परफेक्ट आहे. थोडंसं नॉनव्हेजचं वगैरे पण ग्रिल वगैरे काही करायचं असेल तर हे परफेक्ट आहे. तर मी हा सुरुवातीला हाच घेतलेला. मग जेव्हा माझ्याकडे थोडंसं काही जेव्हा बेक करायचं असेल तेव्हा मी हा वापरते. आणि जो आईकडचा OTG आहे तोच मी इथे घेऊन आली, कारण माझ्या ऑर्डर्स वगैरे असतात. मग त्याच्यासाठी आम्ही थोडीशी जागा केली आणि मग मी इथे ठेवून घेतला. मग मी नवीन OTG वेगळा असा विकत नाही घेतला. हा पण मला भावानेच घेऊन दिलेला, म्हणजे रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून त्याने मला हा घेऊन दिलेला सुरुवातीलाच. तर माझ्याकडे हा OTG आहे आणि त्याच्याबरोबर ना हे 2 ट्रे आलेले आतमध्ये. हा एक गोल राऊंड वाला आहे आणि हा छोटासा आहे. तुम्हाला याच्यावरनं अंदाजा आला असेल की कितपत आतमध्ये जागा आहे. 2 ट्रे हे आरामात राहतात आणि 2 ट्रे मध्ये आरामात बिस्किट वगैरे बऱ्यापैकी बेक होऊन येतात. तर आता आपल्याला जे बेकिंग करायचं आहे, जो आपण डो ठेवलाय त्याचा आता जवळपास अर्धा तास होते, तर आपल्याला ना ओव्हन OTG नेहमी प्रीहीट करून घ्यावा लागतो. तर इथे टेम्परेचर आणि इथे सगळं लिहिलेलं असतं बघा. तर टेम्परेचरवर त्यांचे 50, 100, 50, 150, 200 असं लिहिलेलं असतं. तर शक्यतो जेव्हा तुम्ही केक किंवा कुकीज वगैरे जेव्हा बेक करता तेव्हा 180 डिग्रीवर 10 मिनिटं तुम्ही त्याला प्रीहीट करून घ्यायचं. म्हणजे जसं आपण कुठलाही पदार्थ, म्हणजे जसं आपण गरम पाणी टाकतो म्हणजे जास्त शिजायला वेळ लागणार नाही, जर त्याच्यात टाकलं तर पदार्थ लवकर शिजतो, तसंच आहे याचं पण. 10 मिनिटं आधी प्रीहीट करून घ्यायचा 180वर आणि नंतर आपण याच्यामध्ये सगळं बेक करायचं. तर आता आपण जी कुकीज करायला ठेवलीये ती आपण 180वर याच्यामध्ये प्रीहीट करून ठेवणार आहोत याच्यामध्येच. आणि नंतर आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी 170 वर ते
आपण 15 ते 20 मिनिटांसाठी कुकीज जी आहे ती आपली बेक करून घेणार आहोत. तर आता मी हा प्रीहीट करून ठेवणार आहे, पण इथे नाही, मी पुढे आता पुढच्या साईडला मी हा ओटीजी इथे ते लावणार आहे आणि मग प्रीहीट करून ठेवणार आहे. किचनमध्ये स्पेस कमी असल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो. जेव्हा तुम्हाला होम टूर वगैरे सगळं दाखवेन तेव्हा सगळं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. चला आता हा प्रीहीट करून घेते मी. आणि आता अर्धा तास झालाय आणि आता आपल्याला कुकीज बेक करायला ठेवायचे. जी सर्वात आधी कोकोनट कुकीज आहेत ती आपण बेक करून घेणार आहोत आणि फक्त ना मोजून अर्धा तासच ठेवायचे. इथे तुम्ही ट्रेला जर तूप लावलात तरी चालेल. माझ्याकडे आता बेकिंग पेपर आहे म्हणून मी बेकिंग पेपर ठेवलाय. आणि हे जे पीठ आहे ना बरोबर तुम्ही अर्धा तास, जास्तीत जास्त 40 मिनिटं मॅक्स टू मॅक्स ठेवा. नाहीतर तुम्ही जर जास्त वेळ ठेवलात ना तर हे ना खूप अगदी कडक होऊन जाईल आणि तुम्हाला ना ते हातावर मळता येणार नाही, म्हणजे आपली कुकीज तयार होणार नाही. तर अशा पद्धतीने छोटी छोटी तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्याचे गोळे करा. आणि डेकोरेशनसाठी वरती थोडंसं जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते मी लावलेलं आहे आणि ते वरती खायला पण खूप छान असं लागतं कुरकुरीत जेव्हा बेक होतं तेव्हा. आणि वास देखील त्याचा खूप सुंदर असा येत असतो. आणि कोकोनट बिस्किट ही सगळ्यांनाच खूप आवडतात, पण जेव्हा आपण ती अशी गव्हाच्या पिठाचा वापर करून करतो ना तेव्हा ती अजून हेल्दी अशी होऊन जातात. तर आता आपण ही बेक करायला ठेवायची. जसं मी म्हणते 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटासाठी आपण ही बेक करून घेणार आहोत. आणि मी पण त्याच पद्धतीने OTG मध्येच बेक करते. याच्या आधी पण मी विदाऊट ओव्हन आपण कशी बेक करायची त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. इथे बघू शकता 15 ते 20 मिनिटात छान अशी बिस्किटं मस्त अशी कुरकुरीत आणि वरून त्याला खूप सुंदर असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर आपला ही एक बॅच झालेली आहे. आता आपण कराची बिस्किटं जी फ्रीझरमध्ये ठेवलेली स्टोअर म्हणजे 2 तासासाठी सेट होण्यासाठी ती आता आपण काढून घेऊ. ऑलमोस्ट 2 तास होत आले. त्याच्या आधी ट्रेमध्ये मी परत बटर पेपर ठेवून घेतलाय आणि रोल तुम्ही ओपन करून घ्या. पूर्ण दोन्ही साईडने ओपन करून घेतला तरी चालेल, पण काय होतं फ्रीजमधनं काढल्यावर ना खूप हाताला चिकट होऊन जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा थोडा काढा. आपल्याकडे मोठा बेकिंग ट्रे असेल तर सगळं एकाच ह्याच्यात जाईल, पण आता कसं आहे मी छोटा आहे त्याच्यामुळे मी 2 याच्यामध्ये भांड्यांमध्ये थोडी बिस्किटं ठेवणार आहे. आणि तुम्ही बघाल ना तर अगदी स्मूथली कापलं जाते. आणि खरंच जेव्हा अशीच जर तुम्ही बघाल ना तर इतकी सुंदर अशी दिसत होती ना की बेक करून झाल्यावर त्याचा अजून सुंदर आणि त्याचा जो एक खूप फ्लेवर असा आणि खूप वास असा कस्टर्ड पावडरमुळे खूप सुंदर असा येतो. आता ही एका वेळेस मी 8 ठेवणार आहे, कारण ही फुलून याची ना जेव्हा बेक होते ना तेव्हा साईज बऱ्यापैकी वाढली जाते. त्याच्यामुळे अगदी जवळ अशी ठेवायची नाही. थोडी लांब जर ठेवली ना तर बरी पडते, म्हणजे तेवढा स्पेस मिळतो आपल्या ज्या कुकीजना किंवा बिस्किटांना फुगण्यासाठी. त्याच्यामुळे जेव्हा कधी पण तुम्ही कुकीज अशा बेक करायला ठेवाल ना थोडीशी जास्तची स्पेस ठेवली ना तर चांगली असते. इथे बघू शकता ही पण बॅच आपली रेडी झालेली आहे आणि दोन्ही कुकीज मी आता तुम्हाला तोडून दाखवते. थोड्याशा थंड झाल्या की चांगल्या होतात, कारण की गरम असताना ना तर खूप चिकट असतात, तेवढाच त्याच्यात कडकपणा आलेला नसतो. आणि इथे मी तुम्हाला आता तोडून दाखवते बघा, अगदी खुसखुशीत असं आणि आतमध्ये पूर्णपणे जाळी पडली, म्हणजे तुम्हाला कळेल की हे बिस्किट आणि दोन्ही बिस्किट याचा देखील ब्राऊन कलर अगदी सुरेख असा आलाय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी कमी जरी बेक केली तरी चालतील. ही पण बिस्किट आपण 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटांसाठी बेक करून ठेवली आणि याच्यामध्ये पण बघा ना आतून मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर आय होप आजच्या ज्या रेसिपी मी दाखवल्यात तुम्हाला खूप आवडल्या असतील आणि तुम्हाला इझी पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बेकिंग खूप सोपी गोष्ट आहे. आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मेजरमेंट्स चुकले किंवा बेकिंग होणार नाही नीट किंवा केक फसला जातो, जे काही बिस्किटं करायला घेतो ती फसली जातो, सगळं साहित्य फुकट जातं. पण असं काही नाहीये. थोडंसं जर तुम्ही व्यवस्थित जर प्रमाण घेतलं, आता मी पण आज काही तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी वजन करून नाही घेतलं, मेजरमेंटनेच घेतलेलं आहे सगळं आणि तेच तुमच्याबरोबर शेअर केलंय. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तुमचं काही सजेशन माझ्यासाठी असेल मला नक्की सांगा. तुमची जी ओट्स कुकीजची जी रिक्वेस्ट आहे ती आता हळूहळू पूर्ण करेन. आता मी असं विचार करते की एव्हरी संडेला आपण कुकिंगचं म्हणजे बेकिंगचे व्हिडिओ दाखवत जाऊ आणि वीकली मील प्लॅनचं असतील ते आपण सॅटर्डेला शूट करत जाऊ असं मी ठरवलेलं आहे. प्रत्येक ब्लॉगसाठी म्हणजे किंवा प्रत्येक काहीतरी स्पेसिफिक साठी एक दिवस ठरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, म्हणजे तुम्हाला पण ते खूप सोपं पडेल आणि मला देखील खूप इझी जाईल तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटेन माझ्या उद्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.
बाय बाय अँड टेक केअर.